सत्य असेल तेच दिसेल. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 झाली असून राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट खासदारांच्या संख्येच्या बाबतीत सर्वात मोठा ठरलाय. दरम्यान ऑपरेशन टायगर नंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने दावा केला जातोय की शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक देखील आमच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन टायगर 3 सुरू झाल्याचं म्हटलं होतं. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केलाय. उदय सामंत यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश हे सातत्यानं सुरूच राहणार आहेत. अनेक नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार, जमलं तर महाविकास आघाडीतील काही आमदार सगळे आमच्या सोबत यायला तयार आहेत. त्यामुळे अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. ऑपरेशन 1, 2, 3 वर आम्ही थांबणार नाही. अजून भरपूर ऑपरेशन व्हायची आहेत असं सूचक विधान सामंत यांनी केलंय. सामंत यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विनायक राऊत प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत यांच्या घरातला हा विषय आहे. त्यांनी आणि संबंधित व्यक्तींना या संदर्भातील खुलासा दिलाय. त्यांचा हा कौटुंबिक विषय कोर्टामध्ये आहे. त्यांचं मी राजकीय भांडवल करू इच्छित नाही. माझ्यावरती संस्कार आहेत. जे काही असेल त्यावर पोलीस योग्य कारवाई करतील असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.